तर हाय सगळ्यांना, तुम्हाला प्रश्न पडला असं नेमकं करते काय, तर ते तुम्हाला सांगन शेवटला मी काय करते ते. व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजून करते काय. मग काय आदुष पप्पाला म्हटलं जा कामाला. आदुष पप्पा म्हणले काय, म्हणलं काय नाही, जा आता कामाला तुम्ही, मला करू द्या काम. आज मला लई कंटाळा आला होता काम करायचा, पण नाही करून कोणाला सांगायचं, आपलं काम आहे आपल्याला करणं भागच आहे. आणि आदूला आज लय उशिरा उठला होता. आदूचा बी आज मूड नव्हता ना, आदूच्या मम्मीचा पण नव्हता. मग काय पटापटा काम आवरून घेतलं. आदूला म्हणलं आदू तुला आज काम नाही करू लागायचं का. आदू म्हटला नाही. म्हटलं बरं ठीक आहे बाबा, नको करू लागू. मी लावली टी व्ही. मला काम करायच्या टायमाला गाणे ऐकायला खूप आवडते, त्याच्यावर माझ्या आदूला. आदू म्हटलं आज मी दिवसभर आराम करणार आहे. म्हटलं बरं ठीक आहे, तसा दररोज कोणचा काम करू लागतो काय माहिती मला आराम करणार. म्हटलं चला आता लय आराम केला, आता आंघोळ करून घे. मला म्हणलं नाही, पण त्याला काय शेवटी त्याची मम्मी मी त्याला बरोबर आंघोळ घालणारच. मग काय आंघोळ बिंघोळ केली आणि आम्ही जेवायला बसलो. काम बिम सगळं आवरलं आणि मग त्याला मी छोटी चपाती केली होती. तो एवढा खुश झाला चपाती बघून, मला सगळ्यांना दाखवत होता बघ सगळ्यांना, चपाती बघा मम्माने कशी केली. त्याची खुशी बघितली का चेहऱ्यावर. आणि मग आम्ही बटाट्याची भाजी, भात, चपाती केली होती. आधुनी मी दोघांनी मस्त नाश्ता केला. तरी आहे मुलतानी माती माझ्या चेहऱ्यावर दिसतात का किती फोड्या आल्यात. आदुष पप्पा काल घेऊन आले होते. मला म्हणले थोडं लाव, जरा चेहरा जरा चांगला होईल. घरी बसले काही काम नाही तर तेवढं तरी काम कर. मग काय मी घेतली मुलतानी माती, लावली चेहऱ्यावर. आदू मला म्हणत होता मम्मा तू भूत आहे. म्हणलं मी भूत नाही आहे, मम्माच आहे. आणि मग काय 15 मिनटं ठेवली आणि धुतलं. बघितलं का किती गोरी झाली. फिल्टर आहे, मस्करी केली, खरं गोरी नाही झाली. मला पण वाटलं असं मुलतानी माती लावून गोरे होतं, पण तसं काय नाही. तर आदू गेला झोपून माझावाला. आता मला वाटतं मी पण झोपावा, कारण की आता काही काम उरलेलं नाही आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू.